धक्कादायक, श्रीरामपुरात गांजा विक्रीसाठी चक्क अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचा वापर होतोय का? श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 4 किलो गांजा, 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाईनंतर सर्वात गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अल्पवयीन मुलांचा गांजा विक्री किंवा वाहतुकीसाठी वापर केला जात होता का? या मुलांना अंमली पदार्थाच्या व्यवहारात कुणी आणले आणि या संपूर्ण साखळीमागे नेमकं कोण आहे? पाहूया या कारवाईची सविस्तर बातमी. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना उपाध्येमळे परिसरात एका 4 चाकी वाहनातून गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी रस्त्याच्या कडेला 3 इसम आणि पांढऱ्या रंगाची किया सॅनेट कार आढळून आली. पंचासमक्ष वाहनांची झडती घेतली असता कारच्या डिक्कीत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 4 किलो हिरव्या रंगाचा गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत 60,000 रुपये तर गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे 5 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे पोलिसांनी गांजा आणि वाहन असा एकूण 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मयूर राजेंद्र वाघ राहणार नेवासा यांच्यासह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब भांडाळ आणि त्यांच्या पथकाने केली. मात्र या कारवाईने एक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अल्पवयीन मुलं अंमली पदार्थाच्या व्यवहारापर्यंत पोहोचली कशी? जर तपासात या मुलांचा गांजा वाहतूक आणि विक्रीसाठी वापर झाल्याचे निष्पन्न झाले तर हा केवळ गांजा जप्तीचा विषय राहणार नाही. या मुलांना कुणी या व्यवहारात आणले? गांजाचा पुरवठा नेमका कुठून होत होता? या व्यवहारामागे आणखी कोण आहेत? आणि श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थाची साखळी किती खोलवर पोहोचली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणं गरजेचं आहे. कारण 4 किलो गांजा जप्त होणे ही पोलिसांची कारवाई आहे, पण अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थाच्या विळख्यात जाण्यापासून वाचवणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येईलच. अशाच नवनवीन आणि विश्लेषणात्मक रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी. धन्यवाद.